कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई ऑफिसला चाललोय मी। आज मी सारंगला माझ्यासोबत नेऊन त्याला जुन्या दिवसांच्या जुन्या आठवणीत नेणार। मग माझी खात्री आहे त्याला ते क्षण आठवतील आणि तो त्या आठवणीतून बाहेर येणार नाही। मग बघते की सारंग माझा कसा होत नाही। त्याने मला प्रपोज करताना मी हाच ड्रेस घातला होता, म्हणून आज पुन्हा मी हा ड्रेस घातलाय त्या दिवसाची आठवण रिक्रिएट करण्यासाठी। सारंग, कुठे चाललंयस? ऑफिस? मी पण बाहेर चालले। सारंग सर, तुम्ही रुमाल विसरता रोज। सकाळी गोळ्या घेतल्या होतात ना? काल रात्रीच गोळ्यांचा डोस संपलाय सावली। ए हॅलो, बोलवलं। तिकडे काय करतेस? इकडे ये। थँक्यू। मला एका ठिकाणी जायचंय आणि कॅब्स मिळत नाहीये, तू ड्रॉप करशील? बस पाय मुरगळला। बस ए गेलेत ते। लायकी नाही विसरायची हा स्वतःची, ते नाहीये तुझं नशीब। घरात काम आहेत, चला काम करा। पाडवा आहे उद्या, माझी रूम आणि घरातल्या सगळ्या रूम्स चकाचक क्लीन करायच्या। परत सांगायला लावायचं नाही, चला। हो पण मॅडम, ते माझं काम आहे, मग म्या करतो की। का? घरात काय काम करायचं, कोणी करायचं हे मालकांनी ठरवायचं असतं, नोकरांनी नाही, कळलं? आणि आता अस्मी परत आलीये म्हटल्यानंतर ही घरात करते काय हाच प्रश्न आहे। पण ठीक आहे, निकाल लागेपर्यंत घर साफसफाई करा। चला या आता, इडियट्स। दादा, आपण काय करूयात ना, ऐश्वर्या मॅडम ना त्यांच्या रूम पासून सुरुवात करूया। पण तू एक काम कर, तू फक्त पुसून घे वरवरून, मी बाकी सगळं करेन। त्यांच्या खोलीत ना काही वस्तू नाजूक आहेत, त्यामुळे तुटल्या बिटल्या तर अडचण व्हायला नको। मी सगळं करते, तू फक्त लक्ष दे माझ्यावर। हा, मी काय कर। आधी रडून घे, तुझी जुनी सवय मला माहित नाही होय। आसव लपवायची असतात ना, तेव्हा बडा बडा शब्दांचा मारा करतेस तू। गाणी लावू का? माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर। नाही, गाणी नको, आपण ना त्यापेक्षा ना गप्पा मारूया। सारंग, एकदा बघणार आहे माझ्याकडे। ऐकतोय मी अस्मी। अबोला सहन होत नाहीये मला तुझा। बोलतोय मी तुझ्याशी।
पण मनापासून नाही बोलत आहेस. सारंग, बोलणार आहे माझ्याशी. माझं प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज आहे का? तुझं खरं प्रेम, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं अस्मी. जीवापाड प्रेम केलं होतं. जेव्हा एका व्यक्तीवर आपण एवढा जीव लावतो आणि ती व्यक्ती खोटी निघते ना, तेव्हा काय हालत होती ना नाही सांगू शकणार मी. माझी परिस्थिती समजू शकशील का तू? सारंग, कळतंय मला. इनफॅक्ट तुझ्या जागी दुसरा कोणीही असताना तर माझ्याशी असाच वागला असता. पण तूही माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी लहानपणापासून खूप हलाखीचे दिवस काढले आहेत. त्यामुळे थोडे पैसे कमवून मी जरा सुख मिळवेन ह्या मोहात पडले. पण तो मोह मला इतका महागात पडेल, माझ्या जीवावर बेतेल असं वाटलं नव्हतं मला. आता मला फक्त तुझाच आधार आहे. सीट बेल्ट लाव अस्मी. सारंग, कॉफी प्यायला जाऊया? अजून किती दिवस आणि किती वेळ त्या मुलीसोबत केलेल्या लग्नाचं कर्तव्य निभावतोस ना तू सारंग? ते बघतेच मी. चला हा चल, नेटला सापडून दादा. घेतो. हा. दादा ऐक ऐक ऐक. तू लादी पुसून दमला असशील ना. तू एक काम कर, हे कर, मी लादी पुसते. साऊ दादा दे, मी करते. हे घे. आणि हो, इथे ना काही वस्तू जरा नाजूक आहेत. तुटल्या बिटल्या तर अडचण नको व्हायला, त्यामुळे जरा सांभाळून. वय करतो. ए हॅलो, काय करताय तुम्ही दोघे इथे? मॅडम, तुम्ही सांगितलं होतं ना काम करा म्हणून, कामच करत होतो. ते साफसफाई करताना मला ही फाईल भेटली. म्हणजे महत्वाची असेल. ते वाचत होतो पण काय कळना झालं बघा. हो का? आणि वाचता येत असेल तरी कोणाचे पेपर्स का वाचायचे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.